सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये दरवेळी आपल्याला अनेक सेलिब्रिटी भेटतात, अनेक कलाकार भेटतात आणि आपल्याला इन्स्पायर करतात. पण जी व्यक्ती माझ्यासोबत आहे ती इन्स्पिरेशन थ्रू आउट आहे. मग त्यांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या स्वभावातून आणि ते जसे फिट आहेत आतापर्यंत, त्यांचा खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशन प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि मी तर ऑब्व्हियसली घेतला पाहिजे. आपल्यासोबत आहेत आशु सर, खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू कल्ला आणि कार. तर आशु सर, सगळ्यात पहिल्यांदा कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. तर सगळ्यात अगोदर कारच्या गप्पा होणार आहेत. ओके, तर तुमच्या आता ड्रायव्हिंग कधी आली, कधी तुम्ही ड्रायव्हिंग करायला शिकलात, त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा. तो खरा इंटरेस्टिंग श्रेयस किस्सा आहे. कारण 87 साली सुरुवातीला 87-88 सुमाराला पुण्यातले आमचे निर्माते रवींद्र जोशी साहेब म्हणून, बरोबर, ते फिल्म करत होते रेशीम गाठी. ओके, याच्यामध्ये वर्षा उसगावकर हिरोईन होत्या आणि डॉक्टर श्रीराम लागू आणि सुहासताई जोशी होते, बरोबर, लक्ष्मणराव देशपांडे अशी ती कास्टिंग होती. तर त्या चित्रपटामध्ये मला संधी मिळाली. याचं कारण का की माझा पहिला चित्रपट होता संगीतकार राम कदम साहेबांचा पठ्ठेबापूला. बरोबर. पण तो चित्रपट काही कारणामुळे रिलीज होऊ शकला नाही. पण रिलीज झालेली पहिली फिल्म रेशीम गाठी आणि रेशीम गाठीमध्ये मला चान्स मिळाला. त्या ऑलरेडी वर्षा उसगावकर ही एस्टॅब्लिश गंमत जम्मत सिल्वर जुबली झालेली स्टार होती. डॉक्टर साहेब सुहासताई इतर स्टारच होते, मोठे कलाकार. मला ज्या निर्मात्याने साईन केलं ते चित्रपटाचे दिग्दर्शक होते ज्यांनी एगडा भूताचा केला होता, रवी नमाडे. बरोबर. तर रवी नमाडेने बरेच सिनेमे केले होते, ते डिरेक्ट करत होते. तर त्यांची अट होती, पहिल्या निर्मात्याने मला विचारलं की तुला कार चालवता येते का नाही. तर त्यावेळेचा किस्सा सांगतो मी, फार इंटरेस्टिंग होता. की बेताची परिस्थिती होती, फार काही स्थैर्य नव्हतं, पण पुण्यात राहत होतो. बरोबर. आणि मला प्रश्न पडला की म्हटलं सर का नाही. मला त्याने विचारलं की पहिलं सांग गाडी चालवता येते का. तर मी एक कॉन्फिडेंटली सांगितलं की हो हो, पण मला येत नव्हतं. ओके. पण सिनेमा हातातनं जाऊ नये आणि एवढे मोठे स्टार्स आहेत, संधी मिळते, तर मी म्हटलं हो. अरे वा, मग तर झालंच. मग बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, कॉस्ट्युम वगैरे सगळं झालं. आता यक्ष प्रश्न पडला की कार चालवायची. बरं, कार कशी, तर एखाद्या म्युझिक म्हणजे गाण्यात वर्षाबरोबर वगैरे असं नाही. तो हिरो आहे, तो करोडपतीचा मुलगा आहे, पण त्याला ती मुलगी आवडते म्हणून तो ड्रायव्हरचं सोंग घेतो की मी ड्रायव्हर आहे आणि ती गाडी तो चालवतो आणि मॅक्झिमम सिक्वेन्सेस गाडीमध्ये. आता माझ्यासमोर प्रश्न पडला होता, पण एक पॉझिटिव्हिटी पहिल्यापासूनची आणि जिद्द, या क्षेत्रातले माझे गुरु श्रीयुत सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी साहेब. तर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. मी सांगितलं असं असं आहे. ते म्हटलं शिका ना, एक दिवसात शिका, कारण ते स्वतः टेम्पो चालवायचे. एक्झॅक्टली. तर माझे मित्र होते पुण्याचे, मुन्ना धंदुके म्हणून, त्यांची एक आपल्याकडे राईट हँड ड्राईव्ह आहे, त्याची लेफ्ट हँड ड्राईव्ह जीप होती. तर मी त्याला सांगितलं की म्हटलं मला शिकायची. तू म्हटलं अरे पण त्याच्यासाठी क्लासला जातो. तर क्लासला जायला पण संधी नव्हती, कारण तिसऱ्या दिवशी शूटिंग होतं. आणि मी सुरू केलं. मी म्हटलं काही झालं तरी मी हा रोल सोडणार नाहीये. आणि पुण्याच्या एनडीए रोडवरती त्याच्याच पेट्रोलमध्ये मित्राच्या मी सकाळी 7 वाजता सुरू केलं शिकायला लेफ्ट हँड ड्राईव्ह. आणि 2 व्हीलर चालवत होतं, त्यामुळे जजमेंट होतं. ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत काळोख होईपर्यंत आणि नेक्स्ट डे शूटिंग होतं आणि ते राईट हँड ड्राईव्ह होतं. तर एकच मला प्लस पॉईंट झाला की एनडीए रोड तसा ओपन आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिकडे काही अडचण आली नाही. पहिल्या 1-2 शॉटला मी फक्त कॅमेरामॅन विजय देशमुख होते, त्यांना सांगितलं की मला सांभाळून घ्या, मी नवीन शिकलोय. त्याने ऍडजस्ट करून घेतलं. ते शेवटपर्यंत रिलीज झाला तरी कोणालाही कळलेलं नाहीये. इव्हन वर्षा उसगावकरांना पण कळलं नाहीये. मला गाडी येत नव्हती चालवायला आणि मी क्लासला पैसे भरले, पण जायला पण वेळ नव्हता, कारण तिसऱ्या दिवशीपासून शूटिंग. हा माझ्या आयुष्यातला एक मोठा प्रसंग, जिकडनं एक सीख मिळाली की या आमच्या इंडस्ट्रीमध्ये मला वजन कमी करायचंय, मला गाडी शिकायची आहे, मला फाईट शिकायची आहे, मला हे घोडा चालवायला शिकायचंय. याच्याकडे आपल्याकडे वेळ नाही. तुम्हाला कधी संधी मिळेल आणि कधी तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल, त्यासाठी तुम्ही अलर्टच असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. हा ह्या कारचा माझा अनुभव आहे. म्हणजे पण सर त्याच्यानंतर किती गाड्या आल्या? तुमची पहिली गाडी ज्या तुमच्या अनेक आठवणी, ज्याने तुमचा प्रॉफिट लॉस सगळं पाहिलं, ती गाडी कोणती? पहिली गाडी होती सेकंड हँड फियाट घेतली होती. ज्या वेळेला फियाट ती फ्लोर गिअर पण होते,
ती गाडी होती आणि ती सेकंड हँड घेतली होती, म्हणजे टू व्हीलर नंतर. आणि त्यावेळेला असं होतं की मराठी सिनेमाला फारसा पैसा मिळत नव्हता. म्हणजे आमचे सिनियर अशोक सराफ साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब, मला सिनियर अलका कुबलजी आणि ह्या सगळ्याच वर्षाजी वगैरे, तर ह्यांच्याबरोबर काम करताना ना प्रत्येकाकडे त्यावेळेला फियाट होती. कारण त्यावेळेला मराठी सिनेमाला फारसा पैसा नव्हता, रिकव्हरी पण कमी होती, पण तुम्हाला मेंटेन पण करावं लागतं. त्याच्यामुळे मी एक सेकंड हँड फियाट घेतली होती आणि ती मुंबई पुणे, जी ती विदाऊट एसी होती, आणि त्यावेळेला मुंबई पुणे 7 ते 7.5 तास लागायचे. तो पुण्याचा टिपिकल घाट होता, पण तेव्हा एक्सप्रेस वगैरे काही नव्हतं. काहीच. आणि त्या घाटामध्ये कायम गाड्या बंद पडायच्या, कारण तो तुम्ही बघितलाच नसता तुमच्या बॅचने, तो इतका वर होता की जिथं गाड्या बंदच पडणार आणि गाड्या गरम व्हायच्या. पण फियाट कंपनीची गाडी कधीच बंद पडली नाही आणि माझा खूप गोड आठवणी आहेत, कारण मला 2 मुली आहेत. पुण्याला जायचं म्हटलं की त्याच फियाटमध्ये, ती जवळपास आमची बेडरूम होती, त्याच्यामध्ये त्यांचं राहणं, झोपणं, पुण्यापर्यंतचा प्रवास. आणि एक पहिल्यापासूनचा स्वभाव असा आहे की जे आहे ते अप्रतिम आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकत नाही. हा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं हा स्वभावाचा जो एक भाग आहे तो असल्यामुळे मला कधीच कुठल्या गोष्टीचं, ही सेकंड हँड फियाट आहे, मग समोरच्या ऍक्टरनी काहीतरी, मग त्यावेळेला मारुती 800 आली, ती खूप मोठी होती, 1000 आली, तर ह्या गोष्टींचा मला कधीच फरक पडला नाही. त्या छोट्या गोष्टीत मी आनंद घेतला. मग पहिली फियाट झाली, मग काय व्हायचं, दर 3 वर्षांत गाडी विकायचो. मग सेकंड हँड फियाटची फर्स्ट हँड फियाट घेतली, मग वॅगनार घेतली, मग अल्टो घेतली. असं करत करत प्रवास चालू राहिला आणि ईश्वराच्या कृपेने आणि लोकांच्या ऑडियन्सच्या प्रेमामुळे आजपर्यंत ती गाडी चालू आहे, गेली 36 वर्ष. वा. पण ना सर, आता आपण प्रवासाबद्दल बोलतो आणि प्रवासाबद्दल, तुमच्या अभिनय प्रवासाबद्दल आपण बोलतो, पण त्याच्या अगोदर मेकअप हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे आणि त्याचा उल्लेख तुम्ही कधीही करताना चुकत नाही, कारण ही तुमच्याकडे वारसा आहे, ही परंपरा आहे. आज पण जर तुम्ही कुठे, आज मी म्हणजे प्रेक्षक, मी ऑफ कॅमेरावर बघत होतो सर, कुठेही बसल्या बसल्या तुम्ही मिरर पहिला बघता, तुम्ही कसं आहे, तुम्ही म्हणजे इट इज ऑल अबाउट नॉट लुकिंग गुड, इट इज ऑल अबाउट लुकिंग फ्रेश. आणि हे आपण तसंच गेलो पाहिजे. आहे तरी काय मेकअप तुमच्या आयुष्यात, किती महत्वाचा आहे आणि हा वारसा काय सांगता? मेकअपची सुरुवात अशी झाली की माझे वडील उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट, आणि त्यावेळेला कसं होतं की नाटकाचा जोर जास्ती होता सिनेमापेक्षा सुद्धा. सिनेमे कमी बनायचे, तर बाळकडू तर ते होतच, मी बघत होतो. आणि झालं कसं, आपण म्हणतो की बालवयात जसं आपल्याला शिकायला मिळतं, तसं आपले जे आत्ताच दिवंगत मेकअप डिझायनर, माझे धाकटे बंधू म्हणा, माझा मित्र म्हणा, विक्रम गायकवाड, तर ते आणि मी असं आम्ही एकत्र पुण्यातल्या सगळ्या जेवढ्या शाळा होत्या, हुजूर पगार, रेणुका स्वरूप किंवा अहिल्यादेवी कन्या शाळा, ते सगळी महत्वाची प्रोफेशनल नाटकं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रकाश आनंद साहेबांची नाटकं होती, गाढवाचं लग्न, संगीत स्वयंवर, संगीत मानापमा. ज्या वेळेला मेकअपच्या नेटच्या दाड्या मिशा पण नव्हत्या, आम्ही त्या भांगीच्या केसापासून ते तयार करायचो, भांगीच्या दाड्या. तर त्यावेळेला मला आठवतं, मी 12वीत होतो, 17 वर्षाचा. त्यावेळेला मी पहिल्यांदा डॉक्टर श्रीराम लागू साहेबांना, डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना, दत्ता भट साहेबांना, अरुण सर नाईक साहेबांना, तेव्हाचे दिग्गज सुपरस्टार, यांना मला मेकअप करायची संधी मिळाली. त्यात एक प्रसंग मी शिकलो, तो म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेबांकडनं. तर ते मेकअप नाटक संपल्यानंतर आपण सगळे मेकअप करतो आर्टिस्ट, आणि मग आपण निघतो घरी जाऊन. तर बालगंधर्वला हाऊसफुल शो आणि त्यांची क्रेज प्रचंड होती, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हटलं की ओव्हरपॅक शो. तर मी ॲज युजल नेहमीप्रमाणे मेकअप संपल्यानंतर त्यांना मलमल, त्यावेळेला मलमल पण नव्हती किंवा टिश्यू पण नव्हते, छोटी कापडं असायची, मी त्यांना द्यायचो. तर ते मला सांगायचं, नाही मेकअप मी घरी करतो. आणि त्यांची एक स्टाईल होती स्वतःची, तर व्यक्तिमत्व देखणं होतं, बरोबर. तर मला काय ना, मला आवड असल्यामुळे मी विक्रमला सांगायचो की विक्रम, डॉक्टर साहेब मेकअप काढत नाहीत, पण आपल्याकडे तर प्रथा आहे की रंगभूषा, म्हणजे नटराजाला पाया पडून आपण मेकअपला सुरुवात करतो, एंडला मेकअप काढून निघतो. तर म्हटलं बघूया तरी. तर मी गेलो, तर जाता जाता मी त्यांना विचारलं, म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही पब्लिक मध्ये जाताय, म्हटलं तुम्ही एवढे सुपरस्टार आहात. ते म्हणजे मला बघायचंय माझी क्रेज कशी आहे, लोकांचे रिॲक्शन काय आहे, कारण मी लांबून दिसतो ना लोकांपर्यंत, तुम्हाला त्या रिॲक्शन दिसत नाही. म्हटलं बरं, मग मी फॉलो केलं. तर ते ना पटकन जायचे, आणि मग सगळे लोक किंवा पुण्यातलं त्यांचा क्राऊड असायचा, लेडीज जेंट्स वगैरे, जाताना एक्सक्यूज मी असं करत जायचे. मग ते जसं लुक जायचं त्यांचं, आणि सगळे हो हॅलो
अरे अरे डॉक्टर साहेब, म्हणजे एक सुप्रसिद्ध सुपरस्टार आत्ता स्क्रीनवरती ह्याच्या नाटकात बघितलेला, तो शेजारी डॉक्टर बरं घारे डोळे वगैरे ते दिसायचे नव्हतं. आणि मला कळेना की नक्की काय करताय. आणि मग ते हॅलो 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 असं करायचे, व्हेकल गाडीमध्ये बसायचे आणि निघून जायचे. मग मी पुढच्या प्रयोगाला विचारलं, तेव्हा लक्षात ठेव तू काम करायचं ना तुला, कारण मी ऍक्टिंग वरती चर्चा करायचो, मला आवड होती. तर मला म्हणजे एक लक्षात ठेव, लोकांना काहीतरी वेगळं बघायचं असतं. आपण जर नॉर्मलीच असे दिसलो तर आपल्या शेजारचा, समोरचा, घरातल्या अशा अनेक व्यक्ती आपण बघत असतो. आणि त्या बघत असताना आपल्याला जर काही वेगळं दिसणार नसेल तर लोकांनी तिकीट काढून का यावं. म्हटलं सर बरोबर म्हणाल तुम्ही डॉक्टर साहेब, त्याच्यामुळे मी मेकअप काढत नाही. हे सगळं तुमचं पर्सनल घरी तुम्ही करा. भले 2 कपडे असतील तर ते तुमचे टापटीप स्वच्छ पाहिजे, कारण तुम्हाला लोक आयडियल समजतात, तुमचं अनुकरण करतात. तर तसंच मी अरुण सरनाईक साहेबांना बघितलं. म्हणजे बाहेर पडताना जराही एखादा केस सुद्धा इकडचा तिकडे झाला की लगेच थांबायचे, खिशातनं कंगवा काढायचे, कंगवा मारायचे. तर मला तेव्हापासून ते बाळ काढून मिळालं की तुम्ही ना, लोक तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतात. त्यावेळेला तुम्ही जर असे खूपच आता तो ट्रेंड आलाय थोडासा की खूप नॅचरल किंवा हे, हा त्या परफॉर्मन्स किंवा रोलचा भाग झाला. पण वैयक्तिक तुम्हाला जेव्हा लोक बघतात ना, तेव्हा उदाहरण घेतात की अरे त्या दिवशी या ऍक्टरनं बघितलं की इतकी डिसिप्लिन व्यवस्थित होती. ह्याच्यासाठी ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. मेकअपचं. पण सर आता आपण बोलताना बोललो आणि तुम्ही कोल्हापूरचा उल्लेख केला, पण तुम्ही तुमच्या वेळी जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल, कोल्हापूरला किती शूट केलं? कोल्हापूर तुमचं दुसरं घर होतं का? कारण जेव्हा मी इकडे अनेक लोकांचं मिलिंद गवळी सरांचा इंटरव्ह्यू केला, ते म्हणते कोल्हापूरमध्ये आमचं एक हॉटेल ठरलेलं असं, तीच रूम ठरलेली असायची, आम्ही कायम राहायचो तिकडे. काय सांगाल कोल्हापूरच्या आठवणी? ती खरं तर चित्रनगरी नाव करेक्टच आहे. पहिला सिनेमा रामभाऊ कदम साहेबांचा जी सुरुवात झाली, त्याच्याबरोबर माझ्या सुपरस्टार मोहन जोशी साहेब होते, ते विलन करत होते, मी पठ्ठेबापूराव करतो. तिथून सुरू झालेला प्रवास ते आजपर्यंत. म्हणजे त्यावेळेला असं होतं की जयप्रभा आणि शालिनी हे दोन स्टुडिओ बरोबर. आणि विजयराज नावाचं एक मोठं हॉटेल होतं. तर तिकडे अशोक सराफ साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब, अलकाजी, वर्षा उसगावकर, सविता प्रभुणे, सगळी तेव्हाची जी स्टारकास्ट होती, ऐश्वर्या नारकर म्हणा किंवा अगदी सुरेखा खुर्चीपासून मैथिली जाऊकर आतापर्यंत, असे सगळेजण त्या विजयराजला उतरायचे. आणि मधल्या काळामध्ये असं झालं की आता पैसे मिळत आहेत तर आपण इथं फ्लॅट घेऊया. लक्ष्मीकांत बेर्डेंनी फ्लॅट घेतला, नंतर अलका कुबलांनी घेतला, मला अलका कुबल आठली त्यातला, समीर आठले आणि तिने घेतला. नंतर माझा प्लॅन झाला, पण व्हायचं काय की ह्या इन्व्हेस्टमेंटचं करायचं काय, बघायला कोण आहे. त्याच्यामुळे ना मी किंवा काही अजून कलाकारांनी आम्ही अवॉइड केलं. मुंबईत काही संबंध नाही त्यावेळेला राहण्याचा. 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी डबिंगला यायचं आणि डबिंग करून परत निघून जायचं. बाकी सगळं शूटिंग कोल्हापूरला. आणि आठवणी म्हणजे अप्रतिम जेवण, नंतर तिकडचं वातावरण, तिकडचे लोक इतके प्रेमळ, आणि आठवणी अशा की कित्येकदा म्हणजे माझी पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, कोल्हापूरहून तिथपर्यंतचा प्रवास, आणि दरवेळेला आता भेटायचं कुठे तर कोल्हापूरच्या हॉटेलवरती फॅमिली येणार, 2-3 दिवस राहणार आणि परत जाणार. हा शिरस्ताच झाला होता. सेटवर नाही, सेटवरती एखाद दिवस खरं तर तसं बोर होतं आणि मी ते का पाळतो, कारण एक 6 खुर्च्या असतात 6 आर्टिस्ट. तुमची बायको आली किंवा तुमचे पाहुणे आले तर एक 15-20 मिनिटं ते तुम्हाला एंटरटेन करतात. काय होतं, तुम्ही तुमच्या डायलॉग मध्ये असता, कामात असता, मग ते पाहुणे बसून राहिले असतील तर आपापसात चर्चा होते, अरे आपल्याला बरं ठीक आहे मान म्हणून आपण देतो, पण मग कोणी मेकअप रूम मध्ये जाऊन बसतं, तर ते ना प्रोफेशन मध्ये डिस्टर्ब होतं. म्हणून मी जास्त एंटरटेन करत नाही, 15-20 मिनिटं गंमत असते. तुम्हाला मालिके क्षेत्रांनी पण कधी नाराज नाही केलं, अनेक गोष्टी तुम्हाला दिल्या, मग ते हिंदी असो मराठी असो, आणि तुम्ही त्याच्यात रमलात पण. अनेक कलाकार रमत नाही, पण अशोक सर तुम्ही रमलात. तुम्ही अनेक कामं टेलिव्हिजनवर केली आणि सातत्याने करताय. या टेलिव्हिजन या माध्यमाकडे तुम्ही पहिल्यांदा कसं पाहिलं तो? म्हणजे असं बच्चन साहेब म्हणतात की इट वॉज नॉट अ ड्रीम, आय वर्क, आणि मग ते मोठं चित्र जे काढलं, म्हणजे ते तुमच्या बाबतीत पण घडलं असेल ना, की जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा हे छोटा इडियट बॉक्स आज सगळ्यांच्या घरात सगळ्यात मोठा बॉक्स आहे. हे कसं काय तुम्ही जाणवलं की हे उद्या मोठं होणार आहे? खरं सांगायला गेलं तर म्हणजे आता आकडा म्हणाल तर 175च्या वर सिनेमा ॲज अ मेन लीड. एक्झॅक्टली. आणि मालिकांमध्ये मी म्हणेन की हा रेकॉर्ड असेल, कदाचित चुकीचं बोलत नाही मी, पण
माझ्यापेक्षा सिनियर जेवढे ऍक्टर्स आहेत त्यांनी पिक्चर्स जास्ती केली असतील, पण मालिका माझ्या 106 मालिका झाली शाळेस. म्हणजे आता जी शेवटची मालिका होती झीची, सारं काही तिच्यासाठी, एक्झॅक्टली, ही माझी 106वी मालिका. आता हा प्रश्न पडेल लोकांना आणि इंडस्ट्रीला की अरे अशोक शिंदे फिट दिसत आहेत, 106 मालिका. बरं 106 मालिका सुद्धा कशा 100-150च्या नाही, अवघाची संसार 1200 झीची, मिनिमम 700, पुढचं पाऊल 900, खूप, पुढचं पाऊल 1000च्या वर, 1000च्या नंतर आमची स्वप्नांच्या पलीकडे पलीकडले 1300, अशा अनेक मालिका. तर टीव्हीन तर हात दिलास, पण सुरुवात कशी झाली शिकायच की नवीन नवीन सिनेमा करत असताना त्यावेळेला पुन्हा एकदा अलका कुबल, तेव्हा लग्न झालं होतं, मी, प्रमोद शिंदे कोल्हापूरचे आणि नंदा शिंदे आम्ही चौघांनी मिळून गाऊ त्यांना आरती नावाची मालिका केली. ओके. ती केली कोणी तर ज्यांनी फिल्म सिटी वसवली किंवा ज्यांनी प्रपोजल मांडलं की फिल्म सिटी हे चित्रीकरणासाठी उत्तम आहे ही जागा, राईट, आरे मधली, हे जेव्हा प्रपोजल त्यांनी गव्हर्नमेंटला दिलं तेव्हा काँग्रेस राज्य होता, ते म्हणजे श्रीयुत राम गबाले साहेब, ज्यांनी त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, राईट, राम गबाले साहेबांची ती मालिका होती 12 भागांची. 13 पण भागांची श्वेतांबरा वगैरे नव्हती त्यावेळेला, फक्त 12 भागांची. राईट. त्या 12 भागांची मालिका आम्ही केली दूरदर्शनची, आणि तिथून प्रवास सुरू झाला. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये करताना एक दिवशी एका कार्यक्रमात, तेव्हा रंगशारदामध्ये कार्यक्रम होता, त्यावेळेला अधिकारी बिझनेस खूप टॉपला होते. तेव्हा कांचन अधिकारी मॅडम मला भेटल्या आणि म्हटलं अरे तू अशोक शिंदे ना. म्हटलं अरे तू टीव्ही का करत नाही. तर त्यावेळेला जस्ट दामिनी सुरू झालं आणि हे डेली सोप करणारे पायोनियर ते होते. एक्झॅक्टली, हो बरोबर. तर मी म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू सिनेमात करतो, तू स्टार आहे बाबा, तर तू करशील का वगैरे. म्हटलं मी काय ग्रेडेशन करत नाही. 2 गोष्टी, एक तर मला परफॉर्म करायला मिळतं आणि माझं घर ह्याच्यावर चालतं, उदरनिर्वाहाचं साधन. मी उगीच मी सेवा करतोय किंवा ह्या गोष्टी मी कधीच बोललो नाही, कारण विच इज नॉट, लोकांचं मला माहित नाही बाकी आर्टिस्ट, पण माझं म्हणणं होतं की जसं इतर लोक ऑफिसला येतात, कामं करतात, तसं आमची नोकरीच आहे. आणि असं व्हायला लागलं, दामिनी सुपरहिट झाली, पुन्हा त्याचे 700-800 म्हणजे एपिसोड्स. मग आम्ही रामोजी फिल्म सिटीत जाऊन शूट करून आलो हैदराबादला. कायम स्वतःला फिट पण ठेवत गेलो आणि मी कधीच अशी कामं घेतली नाही की जेणेकरून एका सेटवरती का थांबले अशोक शिंदे येत आहेत किंवा एखाद्या कलाकारांना तारखा दिल्या आणि अहो हे शेड्यूल कॅन्सल होते का. नाही, अशोक शिंदेच्या त्या 3 तारखा क्लॅश होत आहेत. हे मी ह्या इतक्या प्रवासात मोठ्या 36 वर्षात कधीच केलं नाही. त्याचा मला खरंच आत्ताही फायदा झाला. पण त्याच्यानंतर मला जेव्हा सचिन पिळगावकर साहेबांची ऑफर आली एकापेक्षा एक, तर त्याने मला पहिला प्रश्न विचारला की तू विलन करणार का, कारण तू हिरो इंट्रोड्यूस झाला. ते म्हणते सर स्टोरी काय. ते म्हणते स्टोरी नाही, माझा वेळ नाही वाया घालवणार, तू हो का नाही ते ऐकल्यावर म्हणशील बरं ते सिल्वर जुबली स्टार. तर मी म्हटलं सर तुमच्यावर काम करायचंय. मग सतीश कुलकर्णी प्रोड्युसर होते, त्यांच्या ऑफिसला स्टोरी ऐकली आणि एकापेक्षा एक नावाची फिल्म मला त्यांची मिळाली आणि जिने रेकॉर्ड केली. म्हणजे त्यावेळेची, आता जे आपण म्हणतो 100 करोड वगैरे, तशी त्यावेळेचे 1-2 करोड म्हणजे तसे होते. एक्झॅक्टली. आणि ती फिल्म लागली आणि त्याची स्पेशालिटी अशी की त्या चित्रपटाच्या सिल्वर जुबलीची जी ट्रॉफी होती ती आमच्या बच्चन साहेबांच्या हस्ते मिळाली आणि ते सचिन साहेबांचे अगदी जवळचे मित्र असल्यामुळे ते आले, आम्हा सगळ्यांना ट्रॉफी दिली आणि मग सुरू झाला प्रवास हिरो विलन. बरं मला कधीच ना मोगॅम बकुश सारखा विलन तसा नाही मिळाला. विलन मला अँटी हिरो मिळत गेला. मला इच्छा होती का विलन करायची. हो विलन केले मी नंतर. आणि मोगॅम्बो सारखी एकदम करायची नाही, तशी इच्छा नव्हती. म्हणजे तो कसं आहे ना, ते गेटअप वाले विलन होते. आणि मी ज्या फील्ड मधनं आलो, मी बालनाट्यातनं किंवा ज्या प्रोसेस मधनं शिकत आलो, सगळं कामं करणे नॅचरल, तर त्याच्यामध्ये ना मला अशी आली भूमिका तर करायची आवड होतीच, पण तुम्हाला ना नटाला ती सूट पण व्हावी लागते. म्हणजे मी जर एखाद्या कॉमेडीमध्ये दादा कोंडके साहेबांचा रोल करायचा झाला तर मी रोल करीन, पण तो पहिला मला सूट तर व्हायला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना कॅरेक्टरायझेशन परफेक्ट आहे, सिनेमाचं कास्टिंग मस्त झालंय, ते फार महत्वाचं असतं. मी बेसिकली बी इलेक्ट्रॉनिक्स, पण तरी मी बाय चॉईस इकडे आलो. मला कधी कधी बाबा म्हणायचे की मी म्हणायचो बाबा शूटिंगला उशीर होतोय, रात्री जागरण होतात. म्हणतात तुला कोणी पत्र दिलं होतं का की या फील्ड मध्ये ये वगैरे. तू स्वतःहून, किती सोपी गोष्ट आहे ना, तुमच्या स्वतःहून आलायस ना. तर म्हटलं हो. मग संपला विषय. मग म्हटलं त्याच्यात कंप्लेंट करायची नाही कधी. डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपासून तुम्ही मोहन सर तुमचे गुरु असं तुम्ही म्हटलं. जर तुम्हाला एक संधी मिळाली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचंय, ती व्यक्तीसोबत तुम्ही काम केलेलं असो नसो, तुमची इच्छा होती नव्हती मला माहिती नाही, पण तुम्हाला त्यांच्यासोबत एक ड्राईव्ह करून त्यांच्यासोबत गप्पा मारायची व्यक्ती कोण असेल का? ती म्हणजे श्रीयुत अमिताभ बच्चन साहेब.
कारण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, म्हणजे पाळत आलोय पहिल्यापासून, आणि मी नेहमी ह्या गोष्टीला मानलंय की कित्येक जण विचारतात की या दिग्गज लोकांबरोबर काम केल्यानंतर काय शिकायला मिळालं, तर मी हे सांगतो की खूप गोष्टी शिकलो, पण कसं वागायचं नाही हेही शिकायला मिळालं. आणि हे शिकायला मिळाल्यामुळे ना माझ्या पुढच्या चुका थांबल्या. कारण एक चूक करून ज्या वेळेला माणूस सगळं करतो तेव्हा तुम्ही ना या इंडस्ट्रीमध्ये एक चूक तुम्हाला 10 वर्ष मागे नेते, आणि मग त्याच्यातनं परत तुम्हाला उभं राहावं लागतं, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. तुम्ही ती चूकच करायची नाही. शक्यतो प्रयत्न करायचा की आपल्यातून चूक होता कामा नये. तर त्याच्याप्रमाणे या गोष्टी शिकत आल्यामुळे ना मी नेहमी युथला सांगतो, तुमचा मेंटॉर ठरवा. की जसं मी ठरवलं की बाबा मोहन जोशी साहेब, नंतर नाना पाटेकर साहेब, बच्चन साहेब, यांना मी मेंटॉर का समजतो की काहींची गुण घेतो. यांची धडाडी म्हणा, कॉन्फिडन्स म्हणा, की नाना पाटेकर साहेब मराठी इंडस्ट्रीतला एक उमदा कलाकार या डॉमिनेट हिंदी इंडस्ट्रीत जातो आणि राज्य करतो. तर ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. मोहन जोशी साहेबांसारखा परफॉर्मर किंवा पॉझिटिव्हिटी असते, आणि बच्चन साहेब आणि नेव्हर डायड इट मोहन सरांचं कधी लेट्स गो. आणि ते उदाहरणच असं आहे की डू ऑर डाय अशी एक म्हण होती, त्यांनी ती बदलली आणि त्यांच्याकडनं मी शिकलो डू अँड डाय नाही, कळलं ना, डू इट बिफोर डाय. एक्झॅक्टली. तर ते नाही ह्या गोष्टी शिकल्या. आणि बच्चन साहेबांचं कसं 55-58 वर्षात नो कॉन्ट्रोवर्सी, एकही चुकीचा शब्द बोलणार नाही, कोणाला दुखवणार नाही. कोणी काही बोललं तर त्याच्यावरती म्हणणार की नाही ते तर फार मोठी व्यक्ती होती, ते जर असं म्हणत असतील तर ठीक आहे, मी शिकेन, मी अजूनही शिकतोय. आय एम ऍक्टर अँड आय एम एन काय म्हणतो ते, आय एम ऍक्टर इन प्रोग्रेस. सो बच्चन साहेबांबरोबर जर असा प्रसंग मिळाला, माझं एक स्वप्न राहिलंय की त्यांच्याबरोबर परफॉर्म करण्याचं. याचं कारण असं की त्यांच्या हस्ते एकापेक्षा एकची ट्रॉफी उमेदीच्या काळात मला मिळाली, आणि स्टेजवरती मी पहिला होतो त्यावेळेला, सगळे ट्रॉफी घेऊन जात होते. दिग्गज कुलदीप पवार साहेब होते, बेर्डे साहेब होते, सगळे होते. मी ट्रॉफी घेतली आणि मला राहवलं नाही, आणि मी त्यांच्या पाया पडलो. त्याने आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद आजपर्यंत कामी आला. खरंच मजा आली. असा एक कार्यक्रम मी 36 वर्षात पहिल्यांदा करतो. पण थँक्यू सो मच, तुम्ही आज वेळ दिला आम्हाला, आणि वेळ देऊन आज हा कार्यक्रम झाला. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम, आणि खूप मजा आली. आणि मी नेहमी सांगतो, इट्स अ लर्निंग फ्रॉम यू, अँड इट विल बी लर्निंग फॉर एव्हर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.